शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये गैरसमज आहे. जर तुम्ही तुमच्या रस्त्याच्या बाजूने चालत आहात, तुम्ही तुमच्या साईडने चालत आहे, तुमची काहीच चुकी नाही, पण पाठीमागून दुचाकी आली आणि जोराची तुम्हाला धडक दिली, तुम्ही पडले, डोक्याला, हाताला, गुडघ्याला मार लागून तुम्ही जखमी झाले, देव करो अशी घटना कोणाच्या सोबत होऊ नये. पण उदाहरण आहे, मग अशा वेळी दवाखान्यात जावं लागेल की नाही जावं लागेल? असं म्हणता येईल का की शहाण्याने दवाखान्याची पायरी चढू नये? मग आपण काय करतील, मागचा पुढचा विचार न करता चटकन दवाखान्यात जाऊन भरती आपल्याला व्हावं लागेल. कारण आपल्याला मरायचं नाही, आपल्याला वाचायचंय. ट्रीटमेंट व्यवस्थित करावं लागेल. मग तसंच एखाद्याने तुमच्यावर विनाकारण चूक नसताना तुमचे नाव घेतले, तुमच्यावर केस टाकली, तुम्ही निष्पाप आहेत तरीही, निर्दोष आहेत तरीही विनाकारण तुमच्यावर केस टाकली, त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागेल की नाही जावं लागेल सत्य बाहेर येण्यासाठी? न्यायालय हे न्याय मंदिर आहे, लक्षात घ्या. न्याय मंदिरामध्ये न्यायासाठी जावेच लागते. कोर्टात जाण्याची गरज आहे तेव्हा कोर्टात जावेच लागते. मग कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणणे एकदम चुकीचं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव, कायदा व्हिजनच्या या आपल्या कायदेशीर माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण लोकांच्या मनामध्ये न्यायालयाच्या बाबतीतल्या, कायद्याच्या बाबतीतल्या, केवळ पाहिलेल्या मराठीतल्या, हिंदीतल्या पिक्चर मधल्या किंवा चित्रपटा आधारे काही अफवा पसरलेल्या आहेत, काही गैरसमज आहेत, जे की वर्षानुवर्ष गैरसमज चालत आले आणि एकदम चुकीचे आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता मन लावून संपूर्ण पाहावा लागेल. चला तर मग सुरू करूया. आता एक गैरसमज आहे की 3 नोटीस पतीने पत्नीला पाठवल्या की पत्नी नांदायला येते किंवा डायव्हर्स होतो. हा एक सर्वसामान्याच्या मनामध्ये फार मोठा गैरसमज आहे. ही अफवा सर्वश्रुत आहे. तर असं आहे ना की पहिली नोटीस पतीने पत्नीला पाठवायची, तिने घ्यायची का नाही घ्यायची हे तिने ठरवायची. तिने जर आलेली नोटीस स्वीकारली तर घेतली तर नांदायला येईल, किंवा नाही आली तर दुसरी पाठवायची, मग तिसरी, मग ह्या 3 नोटिसा पाठवायच्या आणि मग लगेच आपोआप घटस्फोट होतो. हे एक गैरसमज आहे. पण वास्तवात हे काहीच खरं नाही, एकदम चुकीचं आहे. मग खरं काय आहे तर नोटिसा पाठवल्याने घटस्फोट होत नाही. तुम्ही कुठेही लग्न कोणत्याही कानाकोपऱ्यात करा, समाजात करा, मंदिरात करा, कोर्ट मॅरेज करा, कुठेही करा, कसेही करा, कुठेही कसेही लग्न केले असले तर घटस्फोट देण्याचा अधिकार हा फक्त कोर्टाकडे आहे. त्याच्या बाबतीत तुम्हाला योग्य त्या ओळखीच्या तुमच्या वकिलांची निवड तुम्हाला करावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. अनेक जणांनी चित्रपटामध्ये कोर्ट पाहिलेला असतो. पिक्चरातलं कोर्ट आणि रियालिटी कोर्ट याच्यामध्ये खूप खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. आता अजून एक गैरसमज मी महिलांच्या मनामध्ये कोर्टाच्या बाबतीत आहे तो सांग. मला एका महिलेने विचारलं की ज्या काही गोष्टी आम्हा महिला ह्या पुरुषांसमोर व्यक्त करू शकत नाही, अशा काही घडलेल्या घटना कोर्टातल्या तेवढ्या माणसासमोर आम्ही कशा सांगणार? म्हणजे थोडक्यात त्यांचा प्रश्न असा होता की लज्जा वाटेल, शरम वाटेल अशा घटना डायरेक्ट कोर्टामध्ये सर्वांच्या समोर प्रश्न विचारतात का? मग आम्ही त्या कशा सांगणार? या प्रश्नाचे उत्तर देताना मला एका चित्रपटाचं उदाहरण द्यावंसं वाटेल. ऐतराज हा एक हिंदी सिनेमा तुम्ही पाहिला असेल. थोडस विषयांतर होतंय पण थोडीशी आठवणही करून देतो. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, प्रियंका चोप्रा, करीना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. हा चित्रपट लैंगिक छळ आणि सेक्शुअल हॅरासमेंट आणि कोर्ट या बाबतीतला ड्रामा आहे. माजी प्रेयसीकडून लैंगिक शोषणाचा खोटा आरोप होतो, ज्याच्यामुळे कोर्टात कायदेशीर लढाई होते. ते ओपन कोर्टामध्ये तिथे साक्ष घेतल्या जाते, ओपन कोर्टामध्ये प्रश्न विचारले जातात. या चित्रपटामध्ये खोटं दाखवलंय पण खऱ्या कोर्टाची परिस्थिती वेगळी असते. साक्ष इन कॅमेरा महिलांची घेतली जाते, सगळ्यांना कोर्टाच्या बाहेर काढलं जातं. मग महिला ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्या निर्भीडपणे सांगू शकतात, हे सत्य आहे. 1-2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक मॅटर आलं होतं. घटस्फोटाची केस त्या महिलेने फॅमिलीच्या कोर्टात दाखल केली होती आणि तिच्या विरुद्ध नवऱ्याची एक केस होती. नवऱ्याने नांदा येण्याचा दावा दुसऱ्या कोर्टात आणला होता. त्या महिलेने मला विचारलं की सर, मला माझ्या नवऱ्यासोबत राहायचं नाही, पण कोर्ट अशी बळजबरी करेल का की काही महिने नवऱ्याबरोबर राहा आणि म्हणून मग मला माझ्या नवऱ्याचं तोंडही बघायचं नाही आणि मला कोर्ट माझ्या इच्छेच्या विरोधात नांदायला पाठवेल का? ते खरं आहे का? मी म्हटलं नाही, असं काही नसतं. मग ती म्हणे, असं शेजाऱ्याकडून मी ऐकलं की कोर्ट काही दिवस, काही महिने नांदायला पाठवते आणि काही दिवस राहा म्हणजे मग घटस्फोट देत असतो. अशी एक महिलांमध्ये पसरवलेली खोटी अफवा आहे, पण ते सत्य नाही. मला कायदा माहित नव्हता, मला कायद्याबाबत अज्ञान आहे आणि जर मी गुन्हा केला
तेव्हा मला माहिती नाही असं म्हणून कोर्ट माफ करेल का, अशी एक सर्वसामान्यांमध्ये अफवा आहे, गैरसमज आहे. पण कायदा माहिती नाही ह्या कारणावरून गुन्हेगार सुटू शकत नाही. आता वकील लावायचा आहे, पैसे वाचवण्याच्या नादामध्ये मला वकिलाची गरज नाही, माझी केस मी लढू शकतो, असा एक गैरसमज आहे आणि तो खोटा आहे. कारण विहित नमुन्यामध्ये प्रकरण नसल्या कारणामुळे अनेक वेळा वकिलांच्या अभावी ते प्रकरण त्याच्या विरोधात गेलं आणि ते अपिलात गेल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याच्यामुळे विधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेलमधील प्रत्येक व्यक्ती हा गुन्हेगार असतो असा एक गैरसमज आहे. परंतु न्यायालयामध्ये योग्य रीतीने खटला आणल्यानंतर ते असत्य बाहेर येते आणि गुन्हेगाराला सजा मिळते. गुन्हेगार नसल तर तो निर्दोष होतो. न्यायालयामध्ये साक्षीदार खोटा उभा केला की न्याय माझ्या बाजूने मिळेल, असा एक खोटा गैरसमज आहे. परंतु साक्षीदार म्हणजे 100% सत्य आहे असे नसते. अजून एक असा गैरसमज आहे की न्याय उशिराने मिळतो. आजोबाची पंजोबाची केस हा नातू लढतोय, इतका उशीर होतोय, ही एकदम चुकीची माहिती आहे. असे फार रेअर मॅटर मध्ये असते. त्याची कारणे पण तशीच असतात. जनरली न्याय हे लवकर मिळतो. आता नवीन कायद्याच्या नुसार लवकरात लवकर न्याय निकाल लागत आहे, लवकर केस निकाली लागत आहे आणि तशी स्पेशल नवीन कायद्यामध्ये तरतूद केली आहे. सुप्रीम कोर्टाचे सुद्धा अनेक गाईडलाईन्स आलेले आहेत. आता संपूर्ण देशामध्ये 3 महिन्यामध्ये एकदा लोक अदालती लवकर केसेस सुटण्यासाठी निर्माण केल्या जात आहेत. त्याच्यामुळे एकदम ही चुकीची माहिती आहे. आता एखादी केस आहे, समजा एखादा वारसचा दाखला काढण्यासाठी केस कोर्टामध्ये टाकली आहे. आता त्याचा नियम रूल्स त्याच्यामध्ये असतात. 6 महिन्याच्या आत, 8 महिन्यामध्ये सदर प्रकरणाचा निकाल लागतो. आता काही त्याच्यामध्ये काही फॉर्मॅलिटीज असतात, कायदेशीर प्रक्रिया असतात आणि त्या फॉर्मॅलिटीज, त्या प्रक्रिया पूर्ण पार कराव्या लागतात आणि मग निकाल लागतो. असे एक ना अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत. व्हिडिओ लांबलचक होईल. आपले वकील साहेब जे आहेत ते दुसऱ्या पार्टीला मॅनेज झाले आहेत का, त्याचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. काही गैरसमज तुमच्या मनात असतील तर नक्की कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर नक्कीच दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ थोडासाही माहितीपर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.